जसं आयुष्यामधून आपण वाईट गोष्टी इलिमिनेट करतो तसंच इक्वेशन मधून थिटा इलिमिनेट करायचा आहे आपल्याला. आज आपण तो पार्ट बघणार आहोत जो बोर्ड पेपर्स मध्ये हॉट क्वेश्चन मध्ये विचारला जातो. म्हणजेच आपण जे म्हणतो ना बाहेरून म्हणा काही म्हणा, मॅथ्स मध्ये काय टेन्शन घ्यायचं नाही, कारण की लँग्वेज मॅथ्स मध्ये कधीच प्रॉब्लेम देत नाही. सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण स्मार्ट बनण्यासाठी हार्डवर्क करणं खूप गरजेचं असतं. डायरेक्टली माणूस स्मार्ट बनू शकत नाही. त्यासाठी कॉन्सेप्च्युअल स्टडी आपल्याला करायचा आहे. आणि या एक्झाम्पलला तुम्ही स्किप करू शकत नाही, कारण की हे 11th मध्ये पण हा क्वेश्चन आहे बघा. 11th मध्ये पण ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट हा जो चॅप्टर. हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आय होप की सगळेजण मजेत असाल. तर आज आपण तो पार्ट बघणार आहोत जो बोर्ड पेपर्स मध्ये हॉट क्वेश्चन मध्ये विचारला जातो. म्हणजेच आपण जे म्हणतो ना बाहेरून येणारा क्वेश्चन. तर बघा, इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन असा क्वेश्चन असतो. आणि ट्रिग्नॉमेट्री मध्ये हा पार्ट मुलं स्किप करतात, त्यांना या गोष्टी अवघड वाटतात. तर बघा, खूप सोपं आहे, काहीच करायचं नाहीये. तर बघा, आपण पहिलं एक्झाम्पल घेऊन लगेच सॉल्व्ह करूया. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला. तर बघा, बोर्डमध्ये या टाईपचा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलाय. तर आज मी जवळजवळ याच्यावरती 3 ते 4 एक्झाम्पल घेणार आहोत. सगळ्यांनी हे लेक्चर पूर्णपणे बघायचं आहे, लेक्चर स्किप नाही करायचं, ठीक आहे? तर बघा काय करायचं. आता बघा इक्वेशन काय दिलेत बघा आपल्याला. x इज इक्वल टू 3 सेक थिटा आणि y इज इक्वल टू 4 टॅन थिटा. मग अशा टाइमिंगला तुम्हाला काय करायचं आहे, अशा टाइमिंगला सेक आणि टॅन थिटा मध्ये काय रिलेशन आहे का हे पहिल्यांदा चेक करा, ठीक आहे? आपण काय करतो, क्वेश्चन बघितलं का थिटा कसा एलिमिनेट करायचा, हे नाही बघायचं पहिल्यांदा. थिटाला तर आपल्याला लिमिट करायचं आहे, पण आता बघा आपल्यासाठी काय x इज इक्वल टू 3 सेक थिटा. तर सेक थिटा आपल्याला फॅमिलीर आहे, येस ऑर नो. y इज इक्वल टू 4 टॅन थिटा, टॅन थिटा पण आपल्यासाठी फॅमिलीर आहे. मग सेक थिटा आणि टॅन थिटा मध्ये रिलेशन आहे का ट्रिग्नोमेट्री मध्ये? तर सेकंड नंबर आयडेंटिटी. तर तुम्हाला सेकंड नंबर आयडेंटिटी सगळ्यांना माहित आहे. काय असतं रे आपले सेकंड नंबर आयडेंटिटी? 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं रे? सेक स्क्वेअर थिटा. बघा, मी सुरुवातीला इक्वेशन मध्ये काही सुद्धा केलेलं नाहीये. मला जे माहित आहे, सुरुवातीला जे मला माहित आहे ते मी लिहून घेतोय. पहिल्यांदा मला हे माहित आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं? सेक स्क्वेअर थिटा. सो दिअरफोर मग आपण म्हणू शकतो का सेक स्क्वेअर थिटा हा टॅन स्क्वेअर थिटा कडे गेला तर मायनस होईल, मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि मला सांगा, जर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होत असेल तर या व्हॅल्यूज आपल्याला इथून मिळतील का? या इक्वेशन वरून मिळतील. तर बघा आता, तर पहिल्यांदा हे रिलेशन लिहून घ्या, ठीक आहे ना? आयडेंटिटी लिहा आणि आयडेंटिटीवरून चेक करायचं की अरे हा हे तर मला माहित आहे. आता मग काय करा, इथून व्हॅल्यूज फाइंड आउट करा. तर बघा आपल्याला घेऊन मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, x इज इक्वल टू 3 सेक थिटा. मला सांगा, इथून तुम्हाला सेक थिटाची व्हॅल्यू काढता येईल? सेक थिटाची व्हॅल्यू, येस सर. सेक थिटा इज इक्वल टू काय होईल रे? हा जो 3 मल्टिप्लाय मध्ये आहे तो x ला काय करेल? डिवाइड करेल. त्यामुळे सेक थिटाची व्हॅल्यू आपली किती येईल? x अपॉन 3. येस और नो? नाउ नेक्स्ट गिवन इक्वेशन इज y इज इक्वल टू 4 टॅन थिटा. मग मला सांगा, इथून तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू काढता येईल? डेफिनेटली सर. टॅन थिटा इज इक्वल टू काय करता येईल आपल्याला? सो हा जो 4 मल्टिप्लाय मध्ये आहे तो डिवाइडला टाका, म्हणजे ते काय येईल? y अपॉन 4. ठीक आहे. आता मला सांगा, या सेक थिटा आणि टॅन थिटाच्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केलं तर ऑटोमॅटिकली थिटा काय होतं? इलिमिनेट होतं, ठीक आहे? चला, सो मग आता काय करा बघा, जस्ट नाव इक्वेशन 1 बिकम्स म्हणजे इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यूज आता पुटअप करायचे आहेत, ठीक आहे? सो बघा, टाका आता व्हॅल्यू पुटअप करा. सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल? सेक थिटाची व्हॅल्यू काय येईल आपल्याला? x अपॉन 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस y अपॉन 4 ब्रॅकेट स्क्वेअर, ठीक आहे? इज इक्वल टू किती आहे? 1. इज इक्वल टू 1. आणि जस्ट सिम्प्लिफाय. सो दिअरफोर एक्स स्क्वेअर अपॉन 9 मायनस y स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1. आणि आता काय करा बघा, इथपर्यंत जर तुम्ही सॉल्व्ह केलं तरी पण तुमचे मार्क्स कट नाही होणार. पण मला असं वाटतं की तुम्हाला फुल मार्क्स मिळावे, कारण की चेक करणाऱ्यावरती डिपेंड असतं. कधी कधी काय होतं, चेक करणारा त्याला सिम्प्लिफाय केलं नाही म्हणून तुमचे अर्धे मार्क्स किंवा 1 मार्क कट करू शकतो. सो काय करा, जस्ट सिम्प्लिफाय. म्हणजे काय करा रे, क्रॉस मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटर सेम करा. तर या केसमध्ये बघा, तर या केसमध्ये काय होईल? तर बघा, क्रॉस मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटर सेम नाही. सो 16 किती होईल मग? 16 इंटू एक्स स्क्वेअर, 16x स्क्वेअर.
देअरफॉर ठीक आहे. परत मायनस मायनस 9 इंटू वाय 9y² अपॉन 9 इंटू 16 इज इक्वल टू 1 ठीक आहे ना. मग हे सिम्प्लिफाय केल्यानंतर तुमचं इक्वेशन काय बनेल 16x² मायनस 9y² इज इक्वल टू काय होईल 9 इंटू 16 किती असतं 144. सो दिस इज अवर फायनल आन्सर. तर हे आपलं फायनल आन्सर होऊन जाईल. तर बघा इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग इक्वेशन. आय होप की तुम्हाला सोपं वाटलं असेल. बघितलं का किती सोपं आहे का सोपं. जसं आयुष्यामधून आपण वाईट गोष्टी इलिमिनेट करतो तसंच इक्वेशन मधून थिटा इलिमिनेट करायचा आहे आपल्याला. काय प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नसतो ठीक आहे ना. मॅथ्स खूप सोपं असतं आणि समजून घेऊन आपल्याला शिकायचं आहे. सो तुम्हाला समजलं असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. आपण लगेच नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. सो तुम्ही फर्स्ट क्वेश्चन लिहून घेतला असेल तर आता आपण सेकंड क्वेश्चन करूया. आणि ज्या मुलांना अगोदर सॉल्व्ह करायला जमतं त्यांनी ट्राय केलं तरी पण चालेल. तर बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला करायचं आहे कोसेक आणि कॉट थिटा मधलं पहिलं रिलेशन लिहा. डायरेक्टली थिटा एलिमिनेट करायला जाऊ नका. रिलेशन्स बघा कोसेक आणि कॉट मध्ये पण एक रिलेशन आहे ठीक आहे. सो आपली थर्ड नंबरची आयडेंटिटी काय असते गिव्हन काय असते बोला. आता काय मुलांमध्ये सर तुम्ही कोसेक थिटा इक्वल टू काढा कॉट थिटा इक्वल टू काढा असं नाही आपण करणार. आपण पहिल्यांदा रिलेशन लिहिणार. रिलेशन लिहिल्यामुळे काय होतं किंवा फॉर्म्युला लिहिल्यामुळे काय होतं आपल्याला समजतं की त्या फॉर्म्युल्यामध्ये काय गोष्टी लागणार आहेत ठीक आहे. सो फॉर्म्युला काय बघा. फॉर्म्युला काय आपली थर्ड नंबरची आयडेंटिटी काय असते येस एनी वन काय असतं रे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतं कोसेक स्क्वेअर थिटा. त्यामुळे इथून लगेच फॉर्म्युला बनवून घ्या. सो फॉर्म्युला काय म्हणेल देअरफॉर कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ठीक आहे. हा कॉट स्क्वेअर थिटा काय केला तिकडे ट्रान्सफर केला लिहिताना आपण सरळ करून लिहिले ठीक आहे. सो दॅट इज इक्वेशन नंबर फर्स्ट असं म्हणून द्या ठीक आहे. नाव काय करा आता गिव्हन इक्वेशन जे दिलेलं आहे तिथून आपल्याला व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे. सो व्हॅल्यूज लगेच काढून घ्या. मग काय येईल रे एक्स इज इक्वल टू काय दिलं आपल्याला गिव्हन 6 कोसेक थिटा. सो इथून तुम्हाला कोसेक थिटाची व्हॅल्यू काढता येईल येस सर. सो कोसेक थिटा इज इक्वल टू काय येईल मग कोसेक थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन 6. हा जो 6 मल्टिप्लाय मध्ये होता तो डिवाइडला घेऊन गेलो आपण. सिमिलरली y इज इक्वल टू 8 कॉट थिटा जो आहे तो आपल्याला काढता येईल. मग कॉट थिटाची व्हॅल्यू सो कॉट थिटाची व्हॅल्यू काय असेल आपली हा जो 8 इथं मल्टिप्लायला आहे तो इकडे गेल्यानंतर काय होईल डिवाइडला जाईल. सो y अपॉन 8 झालं. आता कोसेक थिटा आणि कॉट थिटाच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता इक्वेशन 1 बिकम्स करा म्हणजे इक्वेशन 1 ची गरज आहे आता आपल्याला सध्याला किंवा पुट इक्वेशन मध्ये करा. सो इक्वेशन 1 बिकम्स किंवा पुट दिस टू व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. तर काय टेन्शन घ्यायचं नाही. इक्वेशन 1 बिकम्स म्हणा इक्वेशन 1 कमिंग म्हणा काही म्हणा मॅथ्स मध्ये काय टेन्शन घ्यायचं नाही कारण की लँग्वेज मॅथ्स मध्ये कधीच प्रॉब्लेम देत नाही ठीक आहे. सो देअरफॉर आता इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुटअप करून घ्या. मग हे काय येईल एक्स अपॉन 6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे y अपॉन 8 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 ठीक आहे. सेमच मला सारखं झालेलं आहे कॅल्क्युलेशन. सो एक्स चा स्क्वेअर अपॉन 6 चा स्क्वेअर किती येईल 6 चा स्क्वेअर 36 मायनस y स्क्वेअर इंटू 8 चा स्क्वेअर 64 इज इक्वल टू 1 ठीक आहे. सो याला सिम्प्लिफाय करून घ्या. सो क्रॉस मल्टिप्लाय करा 64 इंटू एक्स स्क्वेअर किती येईल 64 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 36 y स्क्वेअर अपॉन 36 इंटू 64 इज इक्वल टू 1 ठीक आहे. सो देअरफॉर 64x स्क्वेअर मायनस 36y स्क्वेअर इज इक्वल टू 36 इंटू 64 हे जे काय असेल आन्सर ते तुम्ही सॉल्व्ह करून लिहा तिथे ठीक आहे. सो दिस इज अवर फायनल आन्सर ठीक आहे. बघितलं का काही तर केलं का आपण जस्ट कोसेक थिटाची व्हॅल्यू इथून काढतोय आपण कॉट थिटाची व्हॅल्यू काढतोय आणि आपल्याला आयडेंटिटी तर माहित असणं खूप गरजेचं आहे. आयडेंटिटी जर माहित असेल तर तुम्ही व्हॅल्यू लगेच पुटअप करू शकता आणि जस्ट सिम्प्लिफाय
अँड सॉलिड अँड गेट युअर फायनल आन्सर. तर बघितलं का एलिमेंट थिटा किती सोपं आहे. आता बघा याच्यामध्ये ट्विस्ट काय आहे हे एक्झाम्पल नंबर आपल्याला थर्ड मध्ये समजेल. कारण की इथं काय होतंय डायरेक्टली कोसेक आणि कॉट थिटा निघतायत, पण काय काय क्वेश्चन मध्ये असं होत नाहीये. तर आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण हे बघून घेऊया. सो सगळ्यांनी हे नोट डाऊन करा. ठीक आहे. सो आय होप की तुम्ही नोट डाऊन करून घेतला असेल. आता बघा एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय झालेलं आहे. तर असं इक्वेशन आपल्याला बोर्ड पेपर मध्ये विचारलं जातं हॉट्स क्वेश्चन मध्ये. काय झालेलं आहे बघा इक्वेशन. x इज इक्वल टू 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा y इज इक्वल टू 4 sin थिटा प्लस 5 cos थिटा. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आले की थोडा काय करायचा, पेशन्स ठेवायचा, विचार करायचा की आपल्याला काय करावं लागेल. कारण की इथं इथं काय झालं रे, आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये अजून एक टर्म आलेले आहे. त्यामुळे इथून cos थिटाची व्हॅल्यू काढायला गेली तर x प्लस 5 sin थिटा होऊन जाईल. इथं परत cos थिटाची इथून व्हॅल्यू काढली तरी पण y 4 sin थिटा होईल. इक्वेशन कॉम्प्लिकेटेड बनत जाईल. तर अशा टायमिंगला विचार करायचा आहे की आपण करू काय शकतो. जर तुम्ही नीट चेकआउट केलं तर बघा आपल्यासाठी काय चांगलं आहे. बघा इथं 4 cos आहे, इथं 4 sin आहे. येस ऑर नो. बघा ऑब्झर्वेशन करायचं आहे. आपण आयुष्यामध्ये ऑब्झर्वेशन करतो का नाही ते स्किल आपलं मॅथ्स मध्ये लावायचं. ठीक आहे, ऑब्झर्वेशन करण्याचं. तर बघा 4 cos थिटा आणि 4 sin थिटा. इथं बघा इथं काय आहे, इथं 5 sin थिटा आहे, इथं 5 cos थिटा आहे. म्हणजे बघा जर मी ह्याचं स्क्वेअरिंग केलं तर इथं साइन स्क्वेअर तयार होईल, इथं कॉस स्क्वेअर तयार होईल. आणि दोघांची ऍडिशन काय असते, चांगली असते आपल्यासाठी. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं, 1 असतं. सिमिलरली इथं पण बघा तसंच होईल. इथं कॉस स्क्वेअर होईल, इथं साइन स्क्वेअर होईल आणि 4चा स्क्वेअर कॉमन येईल. म्हणजे समजतंय का. आणि मध्ये एक मायनस आहे तर प्लस आहे. म्हणजे अशा टायमिंगला जर तुम्हाला इक्वेशन साइन आणि कॉस मध्ये ऍडिशन मध्ये आलं किंवा सबट्रॅक्शन मध्ये आलं तर समजून जावं की तुम्हाला तिथं स्क्वेअरिंग करायचंय. पहिल्यांदा काय करायचं आहे, स्क्वेअरिंग. कारण की साइन आणि कॉस मधला दोघांचा स्क्वेअर हा चांगला असतो. येस ऑर नो. साइन आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आपल्याकडे आयडेंटिटी आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं रे, प्लस कॉस स्क्वेअर थिटा काय असतं तर 1 असतं. ठीक आहे ना. हे आपल्याकडे रिलेशन आहे, या रिलेशनचा आता इथं यूज होणार आहे. तर बघा सध्याला मी हे स्किप करतो, इरेज करतोय, नंतर हे आपण लिहूया. मग आता काय करा, इक्वेशनला स्क्वेअरिंग करा. तर बघा पहिल्या इक्वेशनला मी काय करतो, इक्वेशन नंबर याला 1 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे. सो आता या ज्या गिव्हन इक्वेशनला ना आपण स्क्वेअरिंग करून घेऊया पहिल्यांदा. सो स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग जर केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो मग काय येईल हे, एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू किती. आता बघा रे 4 cos थिटा मायनस 5 sin थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर बनेल. येस ओर नो. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्हणजे बघा होल ब्रॅकेट स्क्वेअर तयार होईल ना. ठीक आहे ना. लेफ्ट हँडचा स्क्वेअर, राईट हँडचा स्क्वेअर. येस ओर नो. आधी याला काय करा, इथं सिम्प्लिफाय करून घ्या. जर आपण हे इक्वेशन सिम्प्लिफाय करून घेतलं तर इक्वेशन काय भेटतंय बघा आपल्याला, किंवा याच्या समोर मी सिम्प्लिफाय करून घेतो म्हणजे मला सॉल्व्ह करायला परत गोष्टी सोप्या होतील. तर बघा आता आपल्याला याला ए म्हणूया आपण थोड्यासाठी आणि याला काय म्हणूया आपण बी म्हणूया. सो ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर सगळ्यांना येतो. येस ओर नो. काय असतो आपला ए स्क्वेअर असतो. चला मग आता करून घेऊया. ए स्क्वेअर म्हणजे काय रे, 4 cos थिटाचा स्क्वेअर, 4 cos थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. येस ओर नो. ठीक आहे. नाव नेक्स्ट वन मायनस, मिडल सायन्स काय असतं, मायनस टू टाइम्स ए बी. आता सध्याला ए म्हणजे कोण आहे आपला 4 cos थिटा. सो इथं काय होईल रे 4 cos थिटा इंटू बी काय आहे आपला 5 sin थिटा इंटू 5 sin थिटा. आता प्लस करून परत बीचा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 5 sin थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना काय केलेलं आहे, स्क्वेअरिंग केलेलं आहे. सेम या इक्वेशनला आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं आहे. बघा इक्वेशन 1 ला आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं. सो या इक्वेशनला पण आपल्याला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सेम काय करतोय मी, इक्वेशन ते इथंच मांडणार आहे. ठीक आहे ना, जेणेकरून मला परत ऍडिशन करून सोपं जाईल. आता बघा तुम्हाला काय करायचं आहे, सेम याचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून घ्या. त्यामुळे इथं काय होईल रे, इथं होईल वायचा स्क्वेअर. एक काम करूया, याला इरेज करतो मी इथंच, हे समजवण्यासाठी होतं. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू, आता काय होणार, लेफ्ट हँडचा स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँडचा स्क्वेअर. पण राईट हँडला आपलं कोण आहे 4 sin थिटा प्लस 5 cos थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि आता इथं कोणती आयडेंटिटी लागेल,
आपली ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वाली ऍडिड लागेल. सो ए ची व्हॅल्यू आपली आहे 4 साइन थिटा आणि बी ची व्हॅल्यू आहे आपली 5 कॉस थिटा. मग आता ए ची व्हॅल्यू जी आहे आपली तिथं लिहा एचा स्क्वेअर म्हणजे काय होईल 4 साइन थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 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 2 टाइम्स मायनस होईल का आता प्लस होईल मिडल साइन काय रे प्लस आहे. सो प्लस करा प्लस 2 टाइम्स बघा 2 टाइम्स काय होतंय रे काय होतंय 4 साइन थिटा इंटू 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 5 कॉस थिटा प्लस 2ab लावलाय प्लस 2ab प्लस आता बी चा स्क्वेअर म्हणजे काय होणार इथं 5 कॉस थिटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर अशा तऱ्हेने आपले इक्वेशन तयार झालेले आहेत. इक्वेशन आपले तयार झालेले आहेत. मग आता तुम्ही चेक करा जर मी ह्यांची ऍडिशन केली एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर जर ऍडिशन करायला गेलो तर बघा ऍडिशन काय करायचं आहे कारण की बघा हे मायनस आणि प्लस काय होईल सेम मायनस सेम आणि प्लस सेम काय होईल कॅन्सल होईल. दिसतात का सेम टर्म्स दिसतात का ह्या बघा. सो आता आपण काय करणार आहोत इक्वेशन याला एक काम करूया याला आपण म्हणूया इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 म्हणूया. ठीक आहे. आता इक्वेशन 3 आणि 4 ला ऍड करून घ्या. सो इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 सिंपल वर्डिंग मध्ये लँग्वेज ठेवा. ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4 असं म्हणलं तरी चालतं. पण सबट्रॅक्शन मध्ये मुलांचं काय होतं फर्स्ट सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. आता 1 फ्रॉम 2 म्हणतात म्हणजे 2 मधून मायनस करतात तो 1 ला पण करताना 1 मायनस 2 करतात. काही करायची गरज नाही. असलं लँग्वेज अजिबात मॅटर करत नाही मॅथ्स मध्ये. लँग्वेजचा कधीच इम्पॅक्ट होत नाही मॅथ्सला लक्षात ठेवा. इक्वेशन 3 प्लस 4 सरळ लिहून टाका 3 प्लस 4 सिंपल लँग्वेज. आता इक्वेशन 3 आणि 4 चे जर मी ऍडिशन करायला गेलो तर बघा लेफ्ट हँड साईडचं काय होईल पहिल्यांदा लेफ्ट हँड साईडची काय होईल रे ऍडिशन होईल म्हणजे काय येईल आपलं इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बघा ना इथं जर मी ऍडिशन केली प्लस ठीक आहे तर बघा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आता इथं चेक करा तर आता बघा इथे पण प्लस होईल ह्या दोघांचा. आता बघा ह्या दोघांचा आपल्याला प्लस घ्यायचं ठीक आहे ना वर्टिकली हे प्लस करायचंय. सो इथं काय करतो मी आता इथं बघा इथं 4 आहे इथं पण 4 आहे स्क्वेअर आहे त्यामुळे मी इथून 4 स्क्वेअर कॉमन काढतो. आत काय राहिलं इथला काय राहिलं शिल्लक कॉस स्क्वेअर थिटा प्लस इथला काय शिल्लक राहिलं साइन स्क्वेअर थिटा. येस और नो. आता इथं काय झालंय बघा 2 आहे 4 आहे 5 आहे सगळं मल्टिप्लाय मध्ये आहे कॉस आहे साइन थिटा आहे सगळं मल्टिप्लाय मध्ये आहे. इथे पण बघा इथं मायनस आहे इथं प्लस आहे 2 आहे 4 आहे 5 आहे इथं कॉस होतं इथं साइन होतं इथं कॉस आहे इथं साइन आहे म्हणजे जवळजवळ ही टर्म तुमची सेमच आहे त्यामुळे या केसमध्ये हे काय होईल रे कॅन्सल आउट होऊन जाईल. ठीक आहे ना मायनस आणि प्लस काय होईल कॅन्सल आउट होऊन जाईल. नेक्स्ट करून प्लस करून इथं बघा इथं पण 5 आहे इथं 5 आहे पण त्याचा स्क्वेअर आहे. सो 5 चा स्क्वेअर कॉमन निघेल. मग आत काय शिल्लक राहील आत तुमचं शिल्लक राहील काय रे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आणि तुम्हाला माहितच आहे की साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा हे आपल्यासाठी काय असतं आन्सर किती असतं 1 असतं. येस और नो. आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती असतं रे 1 असतं. दिस इज अवर सपोर्ट सिस्टीम. मग टाका आता व्हॅल्यू इथं काय होईल मग सो दिअर फोर करून एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय असतं 1 प्लस 5 चा स्क्वेअर 25 आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती असतं रे 1 असतं. सो 16 प्लस 25 हे लिहून घ्या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो दिअर फोर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 प्लस 25 किती येतं रे 41 येतं 41. ठीक आहे ना 20 and 10 30 and 5 and 6 11 सो 41. तर बघा या टाईपचा क्वेश्चन खूप वेळा विचारला गेलेला आहे. इलिमिनेट थिटा करा. मुलं ट्रिग्नोमेट्रीचा सगळा पार्ट करतात आणि हाच पार्ट तो मुलं काय करत नाहीत आणि पेपरमध्ये नेमका हाच क्वेश्चन येतो. ठीक आहे ना काही करायचं नसतं. जर या टाईपचा क्वेश्चन आला एमसीक्यू मध्ये तर एमसीक्यू मध्ये तर खूप सोपं आहे. सध्याला आपण कॉन्सेप्च्युअल स्टडी चालू आहे. ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहेत. सगळ्या गोष्टी होणार आहेत पण स्मार्ट बनण्यासाठी हार्डवर्क करणं खूप गरजेचं असतं. डायरेक्टली माणूस स्मार्ट बनू शकत नाही. त्यासाठी कॉन्सेप्च्युअल स्टडी आपल्याला करायचा आहे.
म्हणून हे सगळे मी तुम्हाला कॉन्सेप्च्युअल स्टडी म्हणजेच काय रे, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणं, स्टेप बाय स्टेप. तर आता अँसर लिहिला तर बघा, ज्यावेळेस का नाही हा मुलगा 2-3 क्वेश्चन करेल ना, त्यावेळेस त्याला समजून जाईल की एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि काय होतंय तर 4चा स्क्वेअर होतोय आणि तर 5चा स्क्वेअर आणि दोघांची ऍडिशन केलं का डायरेक्टली अँसर येत आहे. ठीक आहे ना, या गोष्टी हळूहळू समजतात. म्हणूनच म्हणलंय स्मार्ट बनण्यासाठी हार्डवर्क करणं खूप गरजेचं असतं. सो हे नोट डाऊन करून घ्या. लगेच आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. सो तुम्ही हे थर्ड नंबर एक्झाम्पल नोट डाऊन करून घेतलं असेल तर आता बघा एक्झाम्पल नंबर 4 काय म्हणतंय बघा, एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा मायनस बी कोसेक थिटा, वाय इज इक्वल टू ए कॉट थिटा प्लस बी कोसेक थिटा. तर आता याच्यामधून बघा, याच्यामधून ए कॉट थिटा इथं प्लस मध्ये आहे, इथं प्लस मध्ये ए कॉट थिटा आहे, इथं मायनस बी कोसेक थिटा आहे, इथं प्लस बी कोसेक थिटा आहे. म्हणजे डायरेक्टली आपण इक्वेशन जर दोन्ही ऍड केले तर हा बी कोसेक थिटा आणि इथला बी कोसेक थिटा कॅन्सल व्हायला आपल्याला काय होईल, मदत होईल आणि आपली व्हॅल्यू कॉट थिटाची येऊन जाईल. ठीक आहे, मग आता आपल्याला बघा असे ऑब्झर्वेशन करूनच आपल्याला सॉल्व्हिंग चालू करायचं आहे. सो सध्याला मी काय म्हणतोय, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. ठीक आहे, आणि याला इक्वेशन नंबर मी काय म्हणतो रे, 2 म्हणतो. मग आता एकदा काय करा, इक्वेशन 1 प्लस 2 करून घ्या. एकदा इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 सरळ सरळ स्ट्रेट फॉरवर्ड असं लिहून टाका. ठीक आहे, वर्डिंग मध्ये लिहायची गरजच नाही. मग आता दोघांची जर आपण ऍडिशन केली तर काय होतंय बघूया आपण. ठीक आहे, सो इथं लिहितो मी एक्स इज इक्वल टू ए कॉट थिटा मायनस बी कोसेक थिटा आणि इक्वेशन जे आहे आपलं वायचं ते काय दिलेलं आहे आपल्याला, ए कॉट थिटा प्लस बी कोसेक थिटा. ठीक आहे, सो दोघांची आपल्याला काय करायची आहे रे, तर आपल्याला ऍडिशन करायची आहे. करून घ्या. तर बघा इथं काय होतं रे, प्लस केल्यामुळे लेफ्ट हँड साइड काय येईल आपली, एक्स प्लस वाय येईल आणि हे बघा हे मायनस बी आणि प्लस बी कोसेक थिटा हे काय होईल रे, कॅन्सल आउट होऊन जाईल. ए कॉट थिटा किती येईल, सेम प्लस सेम, एक चॉकलेट इथे असतात 2 चॉकलेट, त्यामुळे किती होईल रे, 2a कॉट थिटा. त्यामुळे इथून तुमची कॉट थिटाची व्हॅल्यू काय येईल बघा, कॉट थिटा इज इक्वल टू हा जो 2a मल्टिप्लाय मध्ये आहे कॉट सोबत, तो इकडे काय होईल, डिवाइडला जाईल. सो हे काय येईल मग एक्स प्लस वाय अपॉन 2a. सो याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया, कारण की आपल्याला कॉट थिटा लागणार आहे आणि कॉट आणि कोसेक मध्ये चांगलं रिलेशन आहे. कॉट आणि कोसेक मध्ये काय आहे रे, चांगलं रिलेशन आहे. ठीक आहे, आता काय करणार तुम्ही, सेमच हे काम या इक्वेशन सोबत पण आपण करून घेऊया. म्हणजे मी असं म्हणू शकतो का की इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 म्हणलं असतं तरी पण आपल्याला चाललं असतं. पण आता असं लिहिलंय तर मी, तर बघा आता इथे काय लिहिलंय मग, इक्वेशन 1 लिहून घ्या. एक्स इज इक्वल टू काय आहे, ए कॉट थिटा मायनस बी कोसेक थिटा. ठीक आहे, आणि y इज इक्वल टू काय आहे आपलं, ए कॉट थिटा प्लस बी कोसेक थिटा. आता एकदा सबट्रॅक्ट करून घ्या. तर बघा ज्यावेळेस आपण सबट्रॅक्ट करतो त्यावेळेस काय होतं रे, साईन चेंज होतात. ठीक आहे ना, साईन काय होतं रे, इथं प्लस जे आहे साईन काय होतं, मायनस होतं आणि जे प्लस साईन आहे इथं पण काय होतं रे, मायनस होतं. तर बघा, तर लेफ्ट हँड साइडला इथं काय येईल, एक्स मायनस वाय इज इक्वल टू प्लस ए कॉट थिटा मायनस ए कॉट थिटा. हे काय होईल आता, ही टर्म आता इथं कॅन्सल होते. ठीक आहे ना, इथं बघा मायनस बी कोसेक थिटा आणि मायनस बी कोसेक थिटा काय होईल, मायनस 2 टाइम्स बी कोसेक थिटा. बरोबर ना, कारण इथं मायनस आहे, -1 किती असतं, -2. ठीक आहे ना, त्यामुळे इथं काय होईल, -2 टाइम्स बी कोसेक थिटा होईल. आता जर तुम्हाला वाटलं तर हे मायनस साईन तुम्ही त्याला देऊ पण शकता. ठीक आहे ना, हे मायनस साईन काय करा, इकडे देऊन टाकलं चालेल किंवा इकडे. तर हे बघा, तर आता मी काय करतो, हे कोसेक थिटा इज इक्वल टू काय येईल मग, कोसेक थिटा इज इक्वल टू काय रे, एक्स मायनस वाय अपॉन -2b. म्हणजे हे जे आहे इथं मल्टिप्लायला हे -2b ते मी इकडे डिव्हाइडर टाकलं. ठीक आहे ना, पण जर तुम्हाला मायनस साईन नको असेल तर तुम्ही याला असं म्हणू शकता, हे मायनस आहे ना, हे मायनस वरती देऊन टाका. सो हा मायनस जो आहे हा मायनस वाय, तर हा काय होईल रे, प्लस होईल आणि हा काय होईल, -x होईल अपॉन 2b. ही जणांना कळलं आहे, हे मायनस साईन मी न्यूमरेटरला देऊन टाकलं तर हा मायनसचा काय होईल, प्लस होईल आणि प्लसचा काय होईल रे, मायनस होईल. ठीक आहे, सो दॅट इज इक्वेशन नंबर 4. आणि तुम्हाला माहित आहे कॉट थिटा आणि कोसेक थिटाच्या व्हॅल्यू जर मला मिळाल्या तर आपण
रिलेशन लावू शकतो. आणि कॉस थिटा आणि कोस थिटा मध्ये एक चांगलं रिलेशन आहे जे की तुम्हाला माहित असेल. आता मी डायरेक्टली लिहू का? डायरेक्टली लिहू तर काय असतं रे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच काय, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अँड जस्ट व्हॅल्यू पुट अप. मग कोसेक थिटाची व्हॅल्यू आपली किती आहे y मायनस एक्स अपॉन 2a ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉट थिटाची व्हॅल्यू किती आहे आपली x प्लस वाय अपॉन सॉरी इथं y मायनस एक्स आहे तर इथं a आहे. इथं a च्या ठिकाणी काय आहे रे, b आहे. सो b टाका. इथं a आहे ना, ठीक आहे. सो x प्लस वाय अपॉन 2a ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि जस्ट याला सिम्प्लिफाय करा. म्हणजे आता लयत लय तुम्ही बघा, तुम्ही सर हे काय क्रॉस मल्टिप्लाय करण्याची गरज आहे का? नाही. तू एवढं जरी आन्सर लिहिलं तरी पण बेटा तुझे मार्क्स जाणार नाहीयेत, ठीक आहे ना, काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि जर राहिला पण सिम्प्लिफाय करण्याचा तर तू करू शकतोस. तर काय होईल बघ, जास्तीत जास्त काय होईल याच्यामध्ये, तर y मायनस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन काय होईल 4b स्क्वेअर. काय होईल रे, 2 चा स्क्वेअर 4, b चा स्क्वेअर b स्क्वेअर, ठीक आहे ना. मायनस करून काय येईल आपलं एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर अपॉन इथं काय येईल 2 चा स्क्वेअर 4 आणि a स्क्वेअर इज इक्वल टू 1. क्लिअर आहे. जास्तीत जास्त काय होईल रे, हा 4 जो कॉमन निघेल, हा 4 इथून कॉमन निघेल, तो या साईडला तुमचा येईल. सो हे तुमचा आन्सर फायनल होऊन जाईल, लिहायची काही गरज नाहीये. किंवा अजून एक इक्वेशन तुमचं अजून एक काय होईल बघा, अजून एक मॉडिफाय केल्यानंतर काय होईल, y मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस, आता हा जो एक्स प्लस वाय आहे ना, त्याला लिहिताना आपण y प्लस एक्स पण लिहू शकतो, कारण की 1 प्लस 2 हे 3 असतं, 2 प्लस 1 पण किती असतं रे, 3 असतं. सो डिवायडेड बाय a स्क्वेअर इज इक्वल टू 4. असं तुमचं हे फायनल आन्सर होऊन जाईल. म्हणजे मी काय केलं, दोघांमधून हा 1/4 कॉमन काढला, 1/4, कारण इथं 4 आहे, इथं 4 आहे, आणि तो 1/4 जो कॉमन आलेला आहे तो काय केला, इकडे राईट हँड साइडला मल्टिप्लाय मध्ये घेऊन गेलो, म्हणजे 4 आलं. सो दॅट्स अवर फायनल आन्सर. तर बघा, अशा तऱ्हेने आज आपण इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग हे एक्झाम्पल्स केलेले आहेत. आणि या एक्झाम्पलला तुम्ही स्किप करू शकत नाही, कारण की हे 11th मध्ये पण हा क्वेश्चन आहे बघा. 11th मध्ये पण ट्रिग्नोमेट्री फर्स्ट हा जो चॅप्टर आहे 11th त्याच्यामध्ये तुम्हाला इलिमिनेट थिटा फ्रॉम द फॉलोइंग असे क्वेश्चन तुम्हाला इथं बघायला भेटतील. सो आय होप की सगळ्यांना आजचा सेशन आवडला असेल. तर सगळ्यांनी हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.